नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. घरातली लाडाची लेक, LLB शिक्षण घेणारी हुशार विद्यार्थिनी कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली आणि घरी परतलीच नाही. 2.5-3 दिवसाच्या अथक शोध कार्यानंतर सापडला तो तिचा मृतदेह. ही घटना घडली ती पुण्यातल्या सांगवी परिसरात राहणाऱ्या मानसी गोविंद पुरकर या 21 वर्षीय तरुणीसोबत. मानसी बरोबर नेमकं काय घडलं पाहूयात. मानसी गोविंद पुरकर ही 21 वर्षीय तरुणी लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती मंगळवारी पुण्यातील सांगवी परिसरातील घरातून कॉलेजसाठी बाहेर पडली. मात्र त्यानंतर ती बेपत्ताच झाली. तिच्या बेपत्ता असण्याची पोलीस तक्रार देण्यात आली आणि पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलीस तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. मानसी ही घराबाहेर पडल्यानंतर कॉलेजला न जाता तिने टॅक्सी बुक केली. टॅक्सीतून ती थेट 70 ते 75 किलोमीटर लांब असलेल्या लोहगडावर गेली. लोहगडाच्या पायथ्याच्या तिकीट काउंटरवरील कॅमेऱ्यात ती गडावर एकटीच प्रवेश करताना दिसली होती. त्यानंतर तिच्या हालचाली कॅमेऱ्यात फारशा दिसल्या नाहीत. मात्र पोलीस शोधकार्य करत असताना मानसीचं शेवटचं मोबाईल लोकेशन हे लोहगड किल्ल्याचं आढळून आलं. त्या अनुषंगानं पोलिसांनी तपास केला असता मानसीचा मृतदेह रिव्हर्स वॉटरफॉलच्या कड्याच्या खाली आढळून आला. त्यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सहाय्यानं तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान मानसीने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला की अपघात झाला असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर मानसीने नैराश्यातून उडी मारून जीवनयात्रा संपवल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न उपस्थित झालाय. मानसी बरोबर नेमकं काय घडलं होतं याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. ती एकटीच लोहगडावर का गेली? तिने याविषयी कुणाशी चर्चा केली होती का? कड्यावरून पाय घसरल्यामुळे ती खाली कोसळली की तिला खरंच कोणत्या गोष्टीचं नैराश्य होतं आणि त्यातून तिने आत्महत्या केली? या सगळ्याच गोष्टींचा खरं तर आता शोध सुरू आहे. तिचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांची सुद्धा पोलिसांकडून चौकशी सुरू असलेली पाहायला मिळते. मात्र मानसीच्या अशा एकाएकी जाण्याने तिच्या संपूर्ण कुटुंबावरती शोककळा पसरली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा हळहळ व्यक्त केली जाते. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.